शिरूर, अनंतपाळ व चाकूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून येरोळ मोड येथे रास्ता रोको आंदोलन. रयत क्रांती शेतकरी संघटना व शिरूर, अनंतपाळ, चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं वार बुधवार दिनांक 10 जुलै रोजी लातूर उदगीर या प्रमुख राज्य रस्त्यावर तब्बल 3 तास रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आंदोलन शांततेत पार पडलं. शेतकऱ्यांनी सरकारकडे मागण्या मांडल्या. यात हरिण, रानडुक्कर त्या वन्य प्राण्यांना जंगलात नेऊन सोडा अथवा सर्व शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी 100% अनुदानावर तार, सौर कुंपण द्यावं, शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्ज मुक्त करावं, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान वंचित शेतकऱ्यांना देण्यात यावं, मागील वर्षीचा पीक विमा तात्काळ देण्यात यावा, गाईच्या दुधाला किमान 40 रुपये वाढीव भाव देण्यात यावा, प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीवर पावसाची नोंद करणारं यंत्र बसवा, शेतकरी व शेतमजूर यांच्या पाल्यांना मोफत उच्च शिक्षण करावं, शेती अवजारे व कीटकनाशक, खत, शेती निगडीत सर्व GST मुक्त करावं, अशा विविध मागण्या सरकारकडे करण्यासाठी येरोळ मोड राज्य रस्त्यावर येथे 3 तास रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक ठप्प होऊन 3 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यावेळी रयत क्रांती संघटना व शेतकऱ्यांच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाकडे देण्यात आलं. यावेळी नायब तहसीलदार तानाजी यादव, मंडळ अधिकारी नवनाथ खंदाडे, संदीप कुलकर्णी, तलाठी गुणवंत जाधव, पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, रयतचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पेठे उपस्थित होते. या आंदोलनात रयतचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पेठे, शेतकरी बालाजी महाराज येरोळकर, पत्रकार शिवानंद भुसारे, उमाकांत बोळेगावे, प्रभाकर चोंचडे, धनराज सावरे, भागवत एकुरगे, प्रदीप पाटील, ज्ञानोबा मोगले, बसवराज नीला यांच्यासह येरोळ, उजेड, साकोळ, डिगोळ, सुनखाणा, सामरगाव, तळेगाव, आटोळा, बोळेगाव, रोहिणा व परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, शिरूर, अनंतपाळ, लातूर.